जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेची जी रिवाइज लिस्ट लागलेली आहे त्या रिवाइज लिस्टमध्ये आपला स्वतःचा जो आहे आपल्या कॅटेगरीनुसार रँक कितवा आहे किंवा आपलं स्थान नेमकं त्या आपल्या कॅटेगरीच्या यादीमध्ये कितवं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि ही जी काही PDF असणार आहे ती PDF डाउनलोड करण्याची सुविधा देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरचा एक ढोबळ मानाने अंदाज येऊन जाणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया माहिती। परंतु माहिती बघण्याच्या पूर्वी फक्त एका मिनिटामध्ये एक गोष्ट सांगतो आहे की आपण जर का TET परीक्षेची तयारी करत असाल किंवा आपले इतर कोणी मित्रमंडळी असेल, नातेवाईक असेल, ते जर TETची तयारी करत असतील तर मग TETचा पेपर 1 पेपर 2 दोन्हीकरिता आवश्यक असलेले जेवढे विषय आहेत तेवढे सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जात आहे। त्यामध्ये PDF नोट, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, त्याच्यानंतर 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि महाराष्ट्रामधली टॉपची टीम असं एक वैशिष्ट्य असलेलं या ठिकाणी जे आहे पॅच एक पॅकेज तुमच्याकरिता अवेलेबल आहे। आणि आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर। या प्लॅटफॉर्मला जाऊन आपण या ठिकाणी जे आहे सहजपणाने TETची बॅच जॉईन करू शकता आणि आपलं जे काही TET पास करण्याचं स्वप्न आहे ते पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्ण करू शकता। चला आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे, की तो मुद्दा म्हणजे आपल्याला आपल्या कॅटेगरीच्या नुसार आपली रँक या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे। बघा आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघतो आहोत ही म्हणजे जनरल कॅटेगरी। जनरल कॅटेगरी किंवा याला आपण जे आहे ओपन कॅटेगरी असं देखील म्हणतो आहे। आता ओपन कॅटेगरीमध्ये जे आहे जर आपण बघितलं टोटल ज्या उमेदवारांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे त्यापैकी मेल आहेत या ठिकाणी 10,020 आणि फिमेल जर आपण बघितल्या 26,475। ठीक आहे, आणि एक ट्रान्सजेंडर देखील एक या ठिकाणी आहे ओपन मध्ये। म्हणजे टोटल जे उमेदवार ज्यांनी की जनरल मधून एक्झाम दिलेली आहे त्यांचा आकडा आहे 36,496। ठीक आहे, हा महत्त्वाचा आकडा आहे। आता या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी काही रँक आहे ती मी बनवलेली नाहीये किंवा आपल्या प्लॅटफॉर्मला बनवलेली नाहीये। ही सोशल मीडियावर आपल्या अभियोग्यताधारकांनीच बनवलेली आहे। मला त्यांचं नाव एक्झॅक्टली माहिती नाहीये कोणी बनवली, परंतु मी या ठिकाणी डिस्क्लेमर म्हणून सांगत आहे की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे। आपण सर्वांच्या वतीने ज्या कोणत्या उमेदवाराने ज्या कोणत्या अभियोग्यताधारकाने हे काम केलेलं असेल त्यांना आपण निश्चितपणाने जे आहे धन्यवाद देतो। चला कारण याच्यामुळे जे आहे आपलं मेरिटचा अंदाज किंवा आपल्या कॉम्पिटिटरचा अंदाज आपल्याला सहजपणाने येऊन जाणार आहे। बघा आता या ठिकाणी ना उतरत्या क्रमाने या ठिकाणी रँक लावलेली। बघा इथे रँक दिली, सिरियल नंबर दिलाय, रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यांची कॅटेगरी आता साहजिक आहे सगळे जनरलचेच येणार आहे। इथे त्यांचं नाव आहे, इथे त्यांचं जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे आणि आउट ऑफ 200 त्यांना कितीचा स्कोर झालेला आहे तो। बघा जनरलमध्ये टॉप स्कोरर या ठिकाणी जे आहे 187 वाला आहे। आणि इथे जसं जसं आपण या ठिकाणी खाली खाली जाऊ त्या पद्धतीने आपल्याला आपली जी काही रँक आहे ती दिसून जाणार आहे। आणि विशेष म्हणजे या फाईलमध्ये तुम्ही सर्च देखील करू शकता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग आम्ही आता हे कुठून डाउनलोड करायचं आहे, तर बघा आपलं जे काही टेलिग्रामचं चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलवरून आपण त्याला डाउनलोड करू शकता। ठीक आहे, टेलिग्रामच्या चॅनलवर मी त्याची जी लिंक आहे PDF आहे ती दिलेली आहे। आता टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देण्यात आलेली आहे। कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने PDF आलेल्या आहेत त्या ॲज इट इज जशाल तशा टाकून देण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, टोटल उमेदवार आहे जनरलचे। आता यामध्ये हे जे उमेदवार आहेत सर्व माध्यमाचे आहेत, ही एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व माध्यमाचे। याच्यामध्ये उर्दू आलं, याच्यामध्ये मराठी आलं, याच्यामध्ये इंग्लिश आलं, गुजराती, बेंगॉली वगैरे जेवढे मीडियम्स आहेत याच्यामध्ये आपल्या पवित्र पोर्टलला ते सगळे मीडियम त्याच्यामध्ये आले। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे आहे सर्व वर्ग आले त्यामध्ये, कारण यामध्ये ना बाकी डिटेल्स नसल्या कारणाने याच्यामध्ये हा उमेदवार समजा हा उमेदवार किंवा हा उमेदवार जो आहे तो 1 ते 5 ला पात्र आहे, 6 ते 8 ला आहे, 9 ते 10 ला आहे की 11-12 ला पात्र आहे ते समजत नाही, म्हणून आपल्याला हा अंदाज येत नाही। परंतु आपल्याला एक गोष्ट निश्चितपणाने समजू शकते की आपल्या कॅटेगरीमध्ये आपला रँक कितवा आहे, त्यावरून एक अंदाज बांधू शकतो की यार एवढ्या जागा असतील तर मग माझा नंबर होईल नाही होईल, एक गेस होऊ शकतो।
म्हणजे अगोदरच्या निकालापेक्षा ना हा जो निकाल आहे तो खूप चांगला आहे, तो खूप बेटर निकाल आहे. तर ओपनचा हा आहे, ओपनची ही PDF आहे थोडक्यामध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं ओबीसीच्या संदर्भामध्ये, तर ओबीसीच्या संदर्भामध्ये टोटल उमेदवार 66,482 आहेत. त्यापैकी मेल आहेत 22,908, फिमेल आहेत 43,574. म्हणजे जनरलमध्ये आणि ओबीसीमध्येही फिमेलची संख्या ही जास्त आहे मेलपेक्षा. ठीक आहे, म्हणजे 66,000 ओबीसी मध्ये आहे. आता साहजिक आहे ओबीसी मध्ये कॉम्पिटिशन हे थोडंसं जास्त टफ आहे, कारण उमेदवार जास्त आहे आणि त्यांना रिझर्वेशन देखील बाकीच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे. आता ओबीसी मध्ये जर आपण बघितले रँक 1 वर या ठिकाणी 189 मार्क्स असलेला उमेदवार आहे. आता यामध्ये ना आणखी एक गोष्ट आहे की हॉरिझॉन्टल आपल्याला समजलेलं नाही. यांची जी हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे ती समजलेली नाही. आता हॉरिझॉन्टल कॅटेगरी म्हणजे काय, महिला तर आपल्याला माहिती आहे, परंतु माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, हे जे आहे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, हे हॉरिझॉन्टलचं रिझर्वेशन याच्यामध्ये माहिती पडत नाही. फक्त ओव्हरऑल जर आता मी ओबीसी मध्ये आहे तर मला फक्त जे आहे ओबीसीचे एकूण उमेदवार या ठिकाणी माहिती पडत आहे. हा ओबीसीचा आकडा आहे. ओबीसीच्या नंतर जर आपण बघितलं नवीन मिळालेलं जे आरक्षण आहे एससीबीसीचं, एससीबीसी मध्ये 6,212 महिला सॉरी मेल आहे आणि फिमेल महिला आहेत 9,000. म्हणजे जवळपास 15,220 उमेदवारांनी या ठिकाणी जे आहे परीक्षा दिलेली आहे आणि ही त्यांची रँक आहे. या रँकमध्ये जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर टॉप रँकर आहे 182 मार्क्सवर. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ईडब्ल्यूएसचा जर का आपण या ठिकाणी आकडा पाहण्याचा प्रयत्न केला तर ईडब्ल्यूएस मध्ये एकूण मेल आहेत 3,900 आणि फिमेल आहेत 5,922. म्हणजे एकूण आकडा जातो आहे 9,822 वर. आणि ईडब्ल्यूएस मधलाही जो टॉपर आहे तो 187 वाला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण एससी कॅटेगरीकडे जाऊया. एससी कॅटेगरीमध्ये संख्या थोडीशी जास्त आहे. मेल आहेत 12,437, फिमेल आहेत 19,184, एकूण आकडा आहे 31,621. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथलाही जो टॉप रँकर आहे तो 187 मार्क्स वाला आहे. बाकी त्यांची रँक मध्ये कोणाचं नाव आहे ते ती रँक तर आहेच आहे. मी फक्त थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये इथे तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. ठीक आहे, हा. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा, एसटी कॅटेगरीमध्ये जर का आपण आलो तर मेल आहे 10,842, फिमेल आहेत 8,482. म्हणजे 19,324 या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहेत की ज्यांनी परीक्षा दिलेली आहे. आता यांच्यामध्ये जर का आपण टॉप स्कोरर बघितला तर यांचा जो टॉप स्कोरर आहे ना त्याचा रँक 1 आहे, तो आहे 168. एसटी कॅटेगरीच्या मानानं हा जो स्कोर आहे तो बऱ्यापैकी हायेस्ट आहे. कारण आपण जनरली बघतो आहे की एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना जे आहे सोयी सुविधा थोडंसं दुर्गम भाग असल्या कारणाने कमी मिळतात आपल्याला. त्यानंतर जर आपण बघितलं एसटी कॅटेगरीच्या नंतर जे व्हीजेए आहे, व्हीजेए कॅटेगरीमध्ये जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर मेलची संख्या आहे 3,392, फिमेलची संख्या आहे 2,656 आणि एकूण उमेदवार आहेत 6,048. ठीक आहे, म्हणजे एवढी संख्या आहे व्हीजेए मध्ये. आणि व्हीजेएचा जो काही टॉप स्कोरर आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला जो टॉपर आहे तो व्हीजे कॅटेगरी मधलाच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं की एनटीबी मध्ये, तर एनटीबी मध्ये मेल आहेत 2,314, फिमेल आहेत 3,086, एकूण आहेत 5,400. आणि यामध्ये जर टॉप रँकर आपण बघितला तर तो आहे 177, 177. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं एनटीसी मध्ये, तर एनटीसी मधला जो आकडा आहे एकूण 9,000, एक मिनिट, 9,368. याच्यामध्ये मेल आहे 4,385, फिमेल आहे 4,983. एवढा आकडा आहे. आणि यांचा जो टॉप स्कोरर आहे तो आहे 178. त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं की एनटीडी मध्ये, तर एनटीडी मध्ये मेल आहेत 2,640, फिमेल आहे 2,614, एकूण आहे 5,254. जर यांचा टॉपर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर तो आहे 179 आणि
एक शेवटची कॅटेगरी या ठिकाणी SBC. SBC मध्ये फारच कमी उमेदवार आपल्याला दिसत आहेत. मेल आहेत 1008, फिमेल आहेत 2078. एकूण 3086 उमेदवार या ठिकाणी SBC मध्ये आहेत. त्यांना रिझर्वेशन देखील कमी आहे. यांचा जो काही टॉप स्कोरर आहे 176 या स्कोरवरचा त्यांचा टॉपर आहे. आता मित्रांनो यामध्ये फार व्हिडिओ मोठा होऊन जाईल जर आणखी तपशील दिला तर. मला असं वाटतं की एवढे तपशील पुरेसा आहे. राहिली गोष्ट या PDFची, ही जी PDF आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनलही जॉईन करा आणि या PDFच्या नोट्स आहेत त्या देखील सहजपणाने पाहून घ्या आणि आपली जी रँक आहे ती एकदा निश्चितपणाने चेक करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.